सकाळची सुरुवात मस्त फिटनेसनी आणि शेवटी टेस्टी पनीरने झाली। हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? उठलायत की नाही? चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरू करूयात। घरच्या घरी हॉटेलची टेस्ट हवी असेल तर हा पनीर टिक्का भाजी शेवटपर्यंत ब्लॉग बघा। तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल आणि नाव बदलून ठेवा माझं। फिटनेस नंतर आता वेळ आलेली आहे टेस्टी खाण्याची। चला तर मग बनवूया एकदम झटपट आणि मस्त पनीरची भाजी। त्यासाठी मी सगळं घेतलेलं आहे, कट वगैरे करून, प्युरी वगैरे करून। तर मी स्टार्टिंगला तेल गरम केलं, त्या तेलामध्ये नंतर मी जिरे टाकले, नंतर मी कांदा टमाटर टाकलं, त्यानंतर मी प्युरी टाकलेली आहे कांदा आणि टमाटरची, आणि त्यानंतर कोथिंबीर टाकली मस्तपैकी। कोथिंबीर टाकल्यानंतर आपली एंट्री होणार आहे पनीरची। मस्त मग छोटे छोटे पीस केले होते मी पनीरचे, ते ॲड केले आणि नंतर अशी झालेली आहे माझी टेस्टी भाजी। त्यानंतर मी टिक्का मसाला असा मस्तपैकी दुधामध्ये मिक्स करून ठेवला होता आणि तो ॲड करणार आहे। दूध म्हणजे खूपच मस्त लागतं आपल्या पनीरच्या भाजीमध्ये, म्हणून मी थोडंसं दुधामध्ये मिक्स करून ठेवलेला होता पनीरचा मसाला। तर मग तो मी ॲड केला आणि मस्तपैकी आपली भाजी थोड्या वेळात तयार होणार आहे। मस्त टेस्टी भाजी बनली होती आणि तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहिलं नाही। त्याच्यानंतर मग मी योगाला सुरुवात केली आणि योगासने थोडेसे केले मस्तपैकी। मी स्किपिंग करत आहे, स्किपिंग झाली माझी। नंतर स्किपिंग झाल्यानंतर मस्तपैकी थोडेसे योगासने केले आणि फिट राहण्यासाठी आपल्याला हे करणं खूप गरजेचं आहे। आणि आता आपले थोड्याच दिवसात 45 दिवस कंप्लीट होणार आहेत आणि खूप मस्त वाटत आहे। महिना तर आपला झालेला आहे आणि आता रुटीन मला खूपच मस्त वाटत आहे ही। आणि मॉर्निंगला लवकर उठणे आणि सवय खूप मस्त लागलेली आहे। आजचं मॉर्निंग सेक्शन एकदम दमदार झालं। सुरुवातीला मी हनुमान दंड पुशअप केले, शरीराला स्ट्रॉंग बनवण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर मी चक्रासन केलं आणि त्यानंतर वृक्षासन केलं, कारण वृक्षासन केल्यानंतर शरीर आपलं बॅलन्स राहतं आणि चक्रासन केल्यानंतर बॉडीला एक वेगळीच एनर्जी मिळते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की भेटूया। धन्यवाद, बाय।